काय वाटतं इथनं उडी मारल्यावर राहील काय? कंच बघा किती आल्यात. कंसांच्या मुळे लग्न चुकते असते सगळं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्लॉगमध्ये. सकाळची सुरुवात झाल्या वैरण कुट्टी करण्यापासून. आता कुट्टी तरी केल्या, आता फटाफट सगळ्या जनावरांना वैरण घालायचं आहे. कुट्टी करायच्या आधी खांड्या पडलेल्या कोयतांना सरळ करत बसलेलो, जसे की हवा इथे ठेवला हात कोयता याला एक सरळ केलोय. आता हे गुंडाळून ठेवायचं राहिले, ठेवते अर्जुनाचा मारला. मिस्त्री आल्यात आणि मिस्त्रींना परवा दिलेली शिडी पुरीन झाल्या. आता दुसरी एक शिडी आणायला चाललोय. विष्णू काका त्यांच्या पानमळ्यात काहीतरी शिडी आहे, ती शिडी आणायला चाललोय मी आणि काका. तर आलोय बघा शिडी घेऊन. गळीत लावले शिडी, लाईट गेली तेवढ्यात आम्ही आलो. आणि बाकी समाधान तिने बघा काय करतात. आज लग्न आहे. काय वाटतं इथनं उडी मारल्यावर राहील काय? ट्राय करून बघतो, राहते काय होते. 1 2 3. तर मित्रांनो, व्लॉग टाकायला माणूस तर जिवंत आहे. मी खाली आलो आणि लाईट आली, तर मशीन चालू झाल्यावर आणि पुन्हा आलो बघा वर आलो आणि पाऊस चालू झाला. पनवती ऑन टॉप. पाऊस आला आणि कुठे दिसणार पाऊस, कॅमेरावर पण पडी ना. बाळू बघा काय घेऊन आलाय, ट्रॅक्टर सायलेन्सर घेऊन आलाय मोडलेलं, वेल्डिंग मारला. मित्रांनो डायरेक्ट धप्पा, टॉपिक चेंज, काम चेंज. आता बांधलाय वटा. घरामागल्या मक्याच्या प्लॉटमधल्या मक्याची कणस मोडायचे आहेत आणि बंडू मामा परत काकी अर्जुन दादा तिघजण मोड लागल्यात. आता त्यांना जॉईन केलो मी. आज पहिला तोडा आहे. आता त्यांनी कुठनं मोडतात काय म्हणत. कंच बघा किती आल्यात, बक्कळ आहेत. कंसांच्या मुळे लग्न चुकते असते सगळे. मोडायची इच्छा 0.01% आहे. म्हणताना एवढी कंस, म्हणजे आज बक्कळ कंस निघाल्यात. एवढी कंस असं एवढं मोठं डोंगर वाटायला लागले. कंसात काय आता फक्त आल्यापासून वरनं खालीपर्यंत चाललोय. खाली अर्जुन दादा त्याने वर घेऊन गेलते, मी वरनं खाली चाललोय. नाही म्हटलं तर 3-4 वेळा वाटायला लागलं. कंस लय आहेत हे सगळे. एवढी कंस म्हणजे डोंगर वाटायला डोंगर. आम्हाला चौघांना दिवस लागते काय मोडायला काय कळणार, कारण अजून पैपाच्या खालचंच मोड लागली, अजून पैपाच्या वरचं पण शिल्लक आहे. तर मित्रांनो 104 पातींच्या पैकी 18 पाती लावल्यात. आता 1:30 वाजल्यात, जेवणाची सुट्टी केल्या. आज दिवसभरात मोडून होते का नाही काय देव जाणं आमच्या चौघांच्यात. जाता आता पोती घेऊन जाणार आहे खाली जेवायला जाताना. अर्जुन बंडू मामा एक घेऊन गेला आणि अर्जुन दादा घेऊन आला. मित्रांनो झालं बघा जेवण. वटा पण बांधून पुन्हा लागलोय. हे बघा बंडू मामा काम सोडून नुसतंच असं करलाय. आता विहिरीत पाणी पडते बघा बसल्या बघा. वातावरण तसं जरा पावसाचं झालंय. तर पडत आल्यापासून पहिल्यांदा आलोय. एवढीच कणस आली ती शेवटला. इकडच्या बाजूला जरा कमी कणस लागल्यात. बाकी आता विहिरीचा कोपर लागलाय म्हणताना डायरेक्ट यायला लागले. नाही तर प्रत्येक वेळी निम्म्यात येऊन पुन्हा माघारी होतून पुन्हा मोड द्यायला लागत होतं. ह्यावेळी डायरेक्ट आले. जेव्हा व्लॉग करत नव्हतं तेव्हा पवायला जात होतो यात मी आणि संत्या समय आले जण पोहोचतो यात. तर आपल्या टीममध्ये अजून एक मेंबर ॲड झाला आहे आणि त्यांचं नाव आहे अमोल काका. आले आता खालचा प्लॉट संपला आहे. आता वरचा प्लॉट चालू करणार. फक्त खालचा प्लॉट संपायला 4:30 वाजल्यात. आता 4:30 वाजल्यात आणि अजून वरचा प्लॉट निम्म्याला जास्त. वरच्या साईडला जरा कंस बी जास्त आहेत. मित्रांनो वरती पडायला पाऊस, पण मक्याच्या आत पाऊसच लागेना. अनेक मेंबर वाढवला बघा.
मित्रांनो पावसाने केला गोळ. आज चाललोय घराकडं. आणि ही बनवे घरात जाऊन बसलेलो पाऊस आला म्हणून आणि चहा पेलो आणि काका शिवा देऊन सगळ्यांनी घालल्यात. आता मी तर आली सगळ्यांच्या पुढं आणि कंस मोडा म्हणलेल्यात. दैवार झाली तरी पण आणि मोडा म्हणलेल्यात. पण अमोल काका आणि बंडू मामा अजून पाठीमागा त्यांनी आल्या. त्यांचं तोंड बघण्याला एक झाले. त्यांचं म्हणणं आहे दैवारात मोडाय नाही वरती खाली. अमोल काका त्या काड्या वाचवल्या बरं, पुढच्या काड्या घावणार आहेत. मक्यात काय करणार आहे? हिथं वाचत येऊन मक्यात काय करणार आहे? आता येताना एवढी नाटकी करायला लागल्यात. आता मक्यात तर पाय आंघोळ तवा काय करणार आहेत काय देव जाणं. अरे पण संपवा एवढं. ही पाच मोडणार दुसरी पाच मोडू तर दिसायच बंद होते. काय सांगायला असं का आता पोतभर शिवा कोण आलाय मोडाला का संपवत नाही आता. मित्रांनो अंधार पडत आला. तुमच्या ढिगाचं गणित सांगतो. हे निम्म्यातनं वरच्या टोटल 52 ओळी आहेत आणि ह्यो ढिग आहे ह्यो 52 मधल्या फक्त किती 6 52 मधल्या 6 ओळीतल्या 4 मधला एक भाग आहे. मित्रांनो फायनली अंधार पडल्या म्हणताना बस केलोय. जर दिवसाबरोबर गेलो असतो तर काका अजून शिवा दिला असते. आता अंधार पडलाय. आता काय म्हणणार नाही. आता चाललोय घराकडे. गँग सगळी कुठे गँग दिसते का नाही. टिली